नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भातील एक महत्वपूर्ण अपडेट समोर येतोय. आता अपडेट काय मित्रांनो, तर जे की 13 तारखेची बैठक आहे, म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यामध्ये उपस्थित असणारे सगळ्यांचे लाडके म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. म्हणजे काय, तर या 13 तारखेच्या बैठकीमध्ये काय निकाल लागणार इतर जिल्ह्यातील. पण तत्पूर्वी एक महत्वाची अपडेट अशी आहे की धाराशिव जिल्ह्याचा जो काही पीक विमा आहे, हा पीक विम्यासाठी कंपन्यांनी कॅल्क्युलेशन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. आता म्हणजे काय, तर एका प्रकारे कंपन्यांनी होकार दिला आहे की शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना देऊ. आता हे कॅल्क्युलेशन होतील, मग शेतकऱ्यांच्या जो काही पीक विमा मंजूर झालेला असणार आहे, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळू शकतो अशा शेतकऱ्यांची नावं हे कंपनीच्या मार्फत आणि राज्य शासनाच्या मार्फत जाहीर होतील आणि मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा टाकण्यात येईल. पण हे झालं धाराशिव जिल्ह्याचा. आता राहिला विषय कुठला, तर बीड, परभणी, यवतमाळ, लातूर, नाशिक, बुलढाणा, इतर जे काही महाराष्ट्रातील जिल्हे आहेत, या जिल्ह्यात देखील शेतकरी संघटनांमार्फत निवेदनं देण्यात आली. निवेदनं देऊन त्या संदर्भात काय कार्यवाही यासाठी सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. आणि आता उद्या या ज्या काही निवेदनं दिली आहेत शेतकरी संघटनांनी असो, कामगार पक्षाचे जे काही नेते असतील त्यांनी देखील मागे निवेदनं दिली असतील, किंवा सर्वसामान्य जनतेने देखील तिथे निवेदनं दिली होती. अशा शेतकऱ्यांच्या गोष्टींसाठी ही उद्याची 13 तारखेची जी काही बैठक असणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही, आणि कृषी मंत्री वगैरे जे काही कृषी खातं असतील हे सगळे देखील तिथे उपस्थित असणार आहे. आणि मग शेतकऱ्यांना तिथे काय न्याय निवाडा मिळतो, किंवा त्या पर्टिक्युलर जिल्ह्यातील ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, त्या संदर्भातील ते कॅल्क्युलेशनसाठी होकार देता की नाही, का मग अजून पुढची तारीख मिळते, हे सर्वस्वी ठरणारे उद्याच्या बैठकीवर. मित्रांनो, अपडेट असा होता की उद्या तर ती बैठक आहेच, पण धाराशिव जिल्ह्यातील जे काही शेतकरी राहिलेत, पात्र शेतकरी, आता इथे त्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.